यावर्षीचा अल निनो अत्यंत तीव्र ठरण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली। अल निनोच्या प्रभावामुळं पावसावर परिणाम होतो आणि पावसाचं प्रमाण कमी राहतं, म्हणजे पाऊस कमी पडतो। यावर्षी अजूनही म्हणावा तसा आणि चांगला पाऊस महाराष्ट्रामध्ये झालेला नाही आहे। गेल्या वर्षी जवळपास 50-60% पेरण्या झालेल्या होत्या। यावर्षी पेरणी योग्य देखील पाऊस पडलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यात चिंता व्यक्त केली जात आहे। अल निनोचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे प्रशांत महासागराच्या पाण्याच्या तापमानात वाढ होणं आणि यामुळं जागतिक हवामानाच्या प्रणालीत बदल होत असतो। अल निनो सक्रिय झाल्यानंतर मान्सूनच्या वाऱ्यावर परिणाम होऊन मान्सूनचं वारं अल निनोमुळं कमकुवत होतं आणि त्यामुळं पावसाचं प्रमाण कमी राहतं। तर यापूर्वी अल निनोचा जो प्रभाव राहिलेला आहे त्या प्रभावामुळं पावसाचं प्रमाण कमी राहिलेलं आहे। आपण जर 1997चा कार्यकाळ बघितला तर 1997मध्ये अशीच भीषण परिस्थिती निर्माण झालेली होती आणि अल निनोमुळं देशभरातच नव्हे तर जगभरामध्ये पावसाचं प्रमाण कमी होतं। 1997मध्ये पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळं जगभरातील जवळपास 30,000 लोकांचा दुष्काळामुळं मृत्यू झालेला होता। 2015मध्ये देशात अल निनोमुळे फक्त 86% पावसाचं प्रमाण होतं। 2023चं जर बघितलं तर या कार्यकाळामध्ये पावसाचं प्रमाण कमीच होतं। 1972चा दुष्काळ अत्यंत भीषण दुष्काळ पडला होता असं सांगितलं जातं आणि 1972ला जो दुष्काळ पडला होता तो दुष्काळ देखील अल निनोमुळंच पडला होता असं तज्ज्ञांचं मत आहे। आता यावर्षी अल निनोचा प्रभाव राहणार, पण पावसाचं नेमकं प्रमाण किती राहील हे अजून म्हणजे सांगता येत नाही। तसा 100% अंदाज व्यक्त केला जात नाही। पाऊस कमी पडेल असं सांगितलं जातं, पण किती प्रमाणात पाऊस पडेल, कसा पडेल, कुठल्या विभागामध्ये पडेल हे अजूनही निश्चित सांगता येत नाही। जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत 100% अंदाज देखील त्याबाबत व्यक्त केला जाऊ शकत नाही। तर अल निनोचा प्रभाव अजून तरी सक्रिय झालेला नाही आहे। मे महिन्यामध्ये प्रशांत महासागरातील तापमान 0.5 अंश सेल्सिअसने वाढलेलं आहे, त्यामुळं अल निनो स्थिती निर्माण झाली। तर हे तापमान 3 महिने टिकून राहिल्यास अल निनो सक्रिय झाला आहे असं म्हणता येईल। जुलै महिन्यात अल निनो सक्रिय होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलेली आहे। आता हा जून महिना सुरू आहे आणि जून महिन्याचा दुसरा आठवडा देखील उलटलेला आहे, पण अजूनही महाराष्ट्रात चांगला पाऊस पडलेला नाही आहे। पावसाची प्रतीक्षा शेतकरी दररोज करत आहे, पण फक्त उभं वारं सुटलेलं आहे आणि या उभ्या वाऱ्यामुळं पाऊस सध्या तरी पडलेला नाही आहे। पेरण्या खोळंबलेल्या आहेत आणि पावसाची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत। तर अल निनोचा प्रभाव किती प्रमाणात यावर्षी दिसून येईल आणि त्याचा पावसावर किती प्रभाव राहील हे आगामी कार्यकाळामध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे।